नवी मुंबई हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं एक आधुनिक, एकदम सुनियोजित शहर. पण सध्या काही अशा घटना समोर येत आहेत ज्यामुळे या शहराच्या कारभारावर आणि प्रतिमेवर खूप गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत हे शब्द एका कंत्राटदाराचे. मी लढतोय, लढत लढत मी दमलो. विचार करा, काय परिस्थिती ओढवली असेल की एका व्यक्तीला आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत महानगरपालिकेच्या दारात उपोषणाला बसावं लागतंय. यातूनच व्यवस्थेसमोरची हतबलता दिसून येते. तर मग या कुटुंबाचा नेमका संघर्ष आहे तरी काय? आणि हा लढा फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित आहे की यामागे एका मोठ्या समस्येचं प्रतिबिंब दडलंय? चला जाणून घेऊया. ही गोष्ट फक्त पैशांची नाहीये. ही कहाणी आहे एका अशा कुटुंबाची जे प्रशासकीय उदासीनतेमुळे अक्षरशः रस्त्यावर आलंय. 2022 पासून त्यांची जवळपास 3 कोटी रुपयांची बिलं थकलेली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की मुलांना शाळेची फी भरणं सुद्धा कठीण झालंय आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांची नावं घेऊन फाईल अडवल्याचा आरोप केलाय. ही एक घटना तर खरंच खूप काही सांगून जाते, पण यामागे एक मोठी साखळी असल्याचा आरोप होतोय. तर आता आपण पाहूया की हे जे कथित घोटाळे आहेत ते नेमके कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा आरोप आहे प्री टेंडर घोटाळ्याचा. आता नावातच सगळं काही आहे. म्हणजे ही एक अशी पद्धत आहे जी निष्पक्ष स्पर्धेच्या मूळ तत्वालाच हरताळ फासते. सोप्या भाषेत सांगायचं तर काम आधीच पूर्ण करून घ्यायचं आणि मग फक्त कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यासाठी नंतर टेंडर प्रक्रिया राबवायची. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या देखभालीच्या कामात कथितपणे हीच कार्यपद्धती वापरली गेली. म्हणजे बघा, आधी काम पूर्ण करायचं, मग जे काम आधीच झालंय त्यासाठी निविदा काढायची आणि शेवटी आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला ते काम देऊन सगळं काही कायदेशीर आहे असं दाखवायचं. घोटाळ्याची दुसरी पद्धत तर त्याहूनही सोपी. सरळ सरळ नियमांना बगल द्यायची. शिक्षण विभागाच्या 5 कोटींच्या AI लॅब निविदेत अगदी हेच झाल्याचा आरोप आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार यात अभियंता आणि लेखापालांसारख्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या मंजुरीची अजिबात पर्वा केली गेली नाही. आणि कधीकधी भ्रष्टाचार हा काहीतरी करण्यात नसतो तर तो काहीतरी न करण्यात असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गरिबांसाठीची गृहनिर्माण योजना. इथे झालं असं की विकासांकडून 791 घरं ताब्यात घ्यायला महानगरपालिकाच विसरली आणि त्याचा थेट फटका बसला तो गरजू नागरिकांना. या घोटाळ्यांच्या पद्धती तर धक्कादायक आहेतच, पण या आरोपांमधले जे आकडे आहेत ना, ते ऐकून तर खरंच डोळे मोठे होतात. आपण मगाशी रस्त्याच्या देखभालीच्या कामाबद्दल बोललो, जे टेंडरशिवाय झाल्याचा आरोप आहे. तर त्या कामाची किंमत होती तब्बल 20 कोटी रुपये. आणि आता जो आकडा येतोय तो तर अविश्वसनीय आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची जी घरं मिळवली नाहीत त्यामुळं झालेलं अंदाजित नुकसान आहे तब्बल 1000 कोटी रुपये. आणि शिक्षण विभागाची ती वादग्रस्त AI लॅबची निविदा, ती होती 5 कोटी रुपयांची. पण चांगली गोष्ट ही आहे की हे सगळं शांतपणे सहन केलं जात नाहीये. नागरिक, कार्यकर्ते आणि आता तर राजकारणीसुद्धा या कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवू लागले आहेत. आणि या विरोधात एक खूपच वेगळं राजकीय चित्र दिसतंय. भाजपच्या एका माजी नगरसेवकानं भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू केलंय आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आलाय त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी मानला जाणारा ठाकरे गट. राजकारणापलीकडे जाऊन हा लढा असल्याचं चित्र आहे. गंमत म्हणजे जे उपोषण करत आहेत ते स्वतः सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत आणि ते अगदी स्पष्टपणे म्हणतात की ही लढाई पक्षाविरोधात नाही तर भ्रष्टाचाराविरोधात आहे. मग त्यासाठी आपल्याच व्यवस्थेवर बोट का ठेवावं लागेना? आणि हा विरोध फक्त रस्त्यावरचा नाहीये. अगदी उच्च स्तरावरून म्हणजे न्यायालयाकडूनही प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने विमानतळाच्या भूसंपादनावरून सिडको आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. हे सगळं ऐकल्यावर एक खूप महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. या काही सुट्या घटना आहेत की या सगळ्याच्या मुळाशी प्रशासकीय जबाबदारीचा अभाव ही एक मोठी समस्या आहे? लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आकडेवारी याच मोठ्या समस्येकडे इशारा करते. लाचखोरीची प्रकरणं ही फक्त एका विभागापुरती मर्यादित नाहीत, तर ती महानगरपालिका, पोलीस, शिक्षण, महसूल अशा सगळ्याच महत्त्वाच्या विभागांमध्ये पसरलेली दिसतात. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? एका कंत्राटदाराच्या वैयक्तिक त्रासापासून ते हजारो कोटींच्या गृहनिर्माण योजनांपर्यंत प्रत्येक ठिकाणी एकाच गोष्टीची कमतरता जाणवते आणि ती म्हणजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. चौकशीचे आदेश दिले गेले आहेत, आंदोलनही सुरू आहेत, पण ह्या आधुनिक आणि सुनियोजित शहरासमोरचा खरा प्रश्न तसाच आहे. खऱ्या अर्थाने पारदर्शक कारभार आणण्यासाठी पुढचं निर्णायक पाऊल नेमकं काय असणार आहे?